अशा प्रकारे आम्ही टेंट उभा करून घेतला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. आज आम्ही बनवणार आहे पुलाव राईस आणि रवा. तर बघू, तुम्हाला दिसेलच कसं बनवतो आम्ही. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्यांदा आम्ही चहा करणार आहे, कारण की इथं थंडी जास्त रे इथं, आणि त्या बाबांना पण बोलवलं आहे चहा प्यायला. तर बघू. तर हा आम्ही चहा बनवला आहे, बघू. स्पेशल आचारी जलवा आहे हमारा. थंडी वाजली होती खूप. तुषार भाऊ कांदा कापणार आहे. त्यांच्यासाठी स्पेशल भाऊ भाऊ हे आपले तुषार भाऊ. आज आम्ही बिर्याणी करणार आहे, व्हेज बिर्याणी. पुलाव, सॉरी. अरे कहना क्या चाहते हो? पुलाव व्हेज बिर्याणी, नॉट. तुम्हाला कसं वाटेल अशा वातावरणात असं मस्त चहा प्यायला? फुल थंडी आणि हा आपला टेंटा, हा आपला चहा गरमागरम मस्त आहे. चहा, कसली असं वाटतंय. क्वालिटी आहे भाई. फुल हॉटेल नात गोळा. ये बघा हे सांडवलेलं हे रे भाऊ, हे आहे. याने दाखव. अरे ते पुरं जळाले. आणि हे बाबा यांनी आपली खूप मदत केली. हा, या बाबांनी खूप मदत केली. इथं बाहेर तुम्ही भंडारदाराच्या बाहेर आले तर पहिली त्यांची टपरी लागेल. अबे इकडे काय ठेवलंय? सांडू नको. गार लागला. तुम्ही त्यांच्या दुकानाला पण विजिट करू शकता. हम्म. तिथे चहा बी अजून काय भेटत बाबा? कांदा भजी, कांदा पोया. भजी सगळं भेटतं. आणि त्यांनी टेंटची आम्हाला व्यवस्था करून दिली इथं लावायचं. त्यामुळे आज तुम्हाला बघता राहिले सगळं, नाही तर मग अजून आम्ही टेंटसाठी जागा दाखवत असतो. तर भेटू. चल धन्यवाद. तर असं आम्ही पुलाव करतोय. तर बघा कसं वाटतं सांगा. स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी तर नाही बरोबर येणार, म्हणून कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आम्ही थोडंफार सरपण गोळा केलं शेकण्यासाठी. अजून बघतोय भेटलं तर चांगलं. हां, आता आम्ही रवा करतोय. तर बघा कसं वाटतंय. जर काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आम्ही हा गॅस वापरून हा पुलाव भात, हा रेवा, आमच्याकडे रवा म्हणतात, तुमच्याकडे शिरा बिरा म्हणत असेल काय माहिती नाही. आता आम्ही जेवण करतो. हे आमचे कॅमेरामॅन दिवसभरचे, यांनी खूप कष्ट केले. जलवा आहे हमारा. आणि हे पण आम्ही स्वयंपाकी, आम्ही सगळ्यांनी मिळून केला, म्हणजे एकट्यांनी पण. मग तर आम्ही जेवण झालो, भेटू 100%. बाय बाय. हे तुषार भाऊ यांच्यातले किडे म्हणजे आता या सुतळी बॉम्बचं दारू याच्यात टाकले त्यांनी. आता बघू आता ते काय कसं होते, कशी रिॲक्ट करते दारू टाकायची. मौत को छू के टक से वापस आ सकते. आम्ही रात्री इथं स्टे केला होता, तुम्हाला मागे दिसत असेल, टेंट बेंट लावून. आणि आताचं टेम्परेचर कॅमेरामॅन सांगते, सांगा. तर -14 डिग्री मध्ये आपलं स्वागत आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. आपण -14 नाही, +14 आहे का? +14 डिग्री मध्ये आपलं स्वागत आहे. ठीक आहे. तू थोडं आम्ही सध्या चाललोय तुम्हाला काहीतरी मस्त असा- प्रसन्न असं वातावरण दाखवायला. हो, तुम्ही ओळखलं असेल शक्यतो. ज्यांनी ओळखले त्यांनी कमेंट करा आम्ही कुठे चाललो असेल, ते तुम्हाला पुढे दिसेलच. अरे बा,
ये देखो हमारे पीछे कुछ दिख रहा होगा आपको। तो ये बघा आता तुम्ही मस्त आहा हा आणि तर आता इकडून बघा हे सुंदर असं हा कोणता रे भांडारदारा डॅम आहे. इथं आम्ही रात्री स्टे ठोकला होता टेंट असा. इथल्या माणसांनी खूप मदत केली. तर आता आम्ही तुम्हाला सनराईजचा मस्त असा हाय टाइम लैप्स दाखवतो. गाइस कमेंट करने की इच्छा ही नहीं हो रही अभी. वो सूर्य ने बहुत धोखा दिया हमको. ओए आ गया सूरज की पहली किरण हमारे तक पहुंच रही है. वाह 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 वाह. कितने मिनिट बचे? अभी 3 मिनट बचे. आएगा उतना. तर मित्रांनो आम्ही चाललोय बोटिंग करायला सध्या. आणि इथे 100 रुपये पर पर्सन असा एक राऊंड भेटतो. आणि तुम्ही पण विजिट करा. ही बोट आहे आता आम्ही बघतो पुढे. मित्रांनो काही क्लिप्स काढल्या मी भंडारदऱ्याच्या बोटिंग करता करता. तर बघा कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. ट्राय केलं आहे चांगलं दाखवण्याचं. चांगला व्हिडिओ असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आत्ताच इथं भंडारदऱ्याला म्हणजे आंघोळ विंघोळ केली, पोयलो बिलो थोडं. आता आम्ही जाणार आहे एका नेक्स्ट स्पॉटला. तुम्हाला कळेल तो व्हिडिओच्या पुढे. आणि आता सध्या भंडारदऱ्याचा गेट बघण्यासाठी चाललो आपण. आणि हे भंडारदरा आपल्या मागं. आणि हे दोघं हे तुषार आणि तो कॅमेरामॅन काशिक. ती फान कोंबडी दिसती. हा मस्त असा व्ह्यू आहे. तिथं कळसूबाई येते टोक म्हणजे त्याच्या इकडून काय रे ते 3 गड कोणते? हालंग मलंग तुलंग. ये घाटघर हा घाटघर. त्याच्या तिकडं कोपरा दिसतोय तो रतनगड. आणि हा नाही माहिती हा थोडं ओपन वाटतं. आणि हा भंडारदऱ्याचा पाणी सोडण्याचा दरवाजा. इथं भिंत लिकेज आहे कधी पण पडू शकते. तुम्हाला दिसतच असेल त्या बघा इथं गेट दिसत असेल तुम्हाला. या साईडला 2 आहे. या एक गेट आहे. 2 आहे का? 2 आहे गे. आणि त्या साईडला आहे अशी गेट आहे. दरा एक भंडारदरा है. भंडारदरा है शायद. या दरा लिखा है गूगल मैप पे. धारा दिख रहा है. दराचे ना भाऊ. नाही ना इथे दरा दिसते. अरे दरा म्हणजे दर्या किरण एक धारा आहे. धारा जय जो जय होते क्या राहुल. ओहो कॉपीराइट आएगा इसलिए मैंने चुकी का गाना बोला. असं आहे का? विवेकची सारखं का तरी म्हणणं होतं. सो पॅकिंग पूर्ण झालेली आहे गाईज. गाडी लोड आहे. बॅगा रेडी आहे. फक्त आता बसायचं आहे आणि नेक्स्ट लोकेशन ढाळायचं आहे. तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आम्ही नेक्स्ट लोकेशनला कुठे जाऊ. म्हणजे जाणार आहे आम्ही. पण तुम्ही कमेंटमध्ये गेस करा. चला भंडारदऱ्याला गेस केलं C2P तुम्हाला पोस्ट. भंडारदऱ्याला आता बाय बाय बोलायची टाइम झालेला आहे. आणि गेस केल्यास तुम्हाला U2P तुमच्या घरपोच मिळेल ते पण फ्रीमध्ये. आणि ही कार्तिक म्हणजे कॅमेरामॅनच्या घामाने पूर्ण ओरली झालेली. त्याचे कष्ट याच्यात आहे. घाम. मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा बघू शकत आहात आमरेला वॉटरफॉल. तो सध्या बंद आहे कारण की गेट बंद आहे धरणाचं. आणि हे गेट आहे बाकीचे जुनेवाले. आणि तेच तिकडे एक दाखवलं ते. आणि हे आणि इथं खूप सारे झाडे असे. इथून या रस्त्याने जातात लोक तिथपर्यंत आमरेला वॉटरफॉलपर्यंत. आणि हा रस्ता. आणि आता आम्ही चाललो आहे जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही ह्या रूटने आलेलो आहे
आणि आता या स्पॉटवर थांबलेलो आहे. मी स्पॉट नीट बघून घ्या, कारण इथून आपण भंडारदऱ्याच्या दुसऱ्या टोकावर जाऊ शकतो. नंतर सांदन व्हॅली बी जाऊ शकतो. नंतर पांजरे बेट बोटिंग पॉईंट आहे. नंतर कोकणकडा 25 किलोमीटर आपण तर गेलेलो आहे. नंतर अलंग, मदन, कुरंगड, तर ते 3 किल्ले आपण कळसुबाईवरून जे बघणार आहोत. हम आ गए होटल समाधान में, जो कि भंडारदरे से कितने नहीं शेंडी, भंडारदरे के पास में शेंडी गाँव है. और उसका घाट उतर के मतलब दो तीन किलोमीटर उसके आगे ही अभी ऑर्डर किया है, तो आएगा, देखते कैसा है. आम्ही या हॉटेलमध्ये आलतो. तुम्ही हॉटेलचं नाव बघून घेऊ शकतात. हे एकदम रस्ते लगत आहे. या साइडला भंडारदरा है, इकडून आलो. गाइस फिर से हम यहीं पर रुके थोड़ी देर क्योंकि यहाँ पर हमको मुझे बॉटल भरने थे, तो उन्होंने बोला भर के देंगे फिल्टर पानी, तो बहुत अच्छा गया और उसके लिए रुके. अभी जाएंगे 10 मिनट में. आप गेस करो अगला पॉइंट कौन सा होगा और कमेंट करो. तब तक हमारे कैमरामैन आपको कुछ बताओ होटल के बारे में. गाइस जो टेस्ट था वो अच्छा था. तो अगर 10 में से रेटिंग देना हो तो कितना दोगे? 8 पॉइंट समथिंग. तुषार भाई रेटिंग 9. मेरे तरफ से 9.2, क्योंकि ठीक ही था, बट कम क्यों किया, वो नमक कम लगा मेरे को. तो मतलब अभी वो भी है कि हर एक के हिसाब से नहीं बना सकते. मित्रांनो, हा तिसरा पार्ट आहे. जर तुम्ही पहिला आणि दुसरा बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आहे, नक्की चेक करा. आणि वरती आय बटनवर पण लिंक आहे, तिथं पण जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, आम्ही आलो कळसुबाईला. हा कळसुबाई डोंगर, आणि आम्ही सध्या इथं उभे. पारपीक केली गाडी, पावती बिवती फाडली आणि सगळे टोकाला आलो. आणि हा कार्तिक, आम्ही एक पूर्ण बिस्लरी बॉक्स घेऊन जाणार आहे. बघू किती संपते. टेंट वेंट या खण्याने. कार्तिक शेठ, डोंगर बघून तुमचं काय रिॲक्शन आहे? फटके हात मी आगे चुकी. तेव्हा आम्ही आजारी होतो तरी चढलो होतो, पण तेव्हा साहित्य नव्हतं. आज साहित्य म्हटल्यावर आज 17 ठिकाणी मुक्काम आहे आपलं. शेठ, तुम्हाला काय वाटते? आपल्याला काहीच नाही वाटत. ते सांगतो तुम्हाला उद्या. पहिल्यांदा आलो तेव्हा मला पण असंच वाटत होतं. काहीच म्हणजे रिॲक्शनच नव्हती काही. म्हटलं चढून जाऊ, पण मग आत्ता मला सध्या तेव्हाच सगळं मला आठवतंय काय होतं कसं होत होतं. ती मला एका पावडावर चढवलं त्यांनी लय बेकार किस्सा. आता खरंच भीती वाटायला लागली, धडधड वाढली. कारण की आत्ता जेवण आलो, आज थोडा रेस्ट घेतो मग निघतो आता. आणि सगळ्यात मेन म्हणजे काल डिहायड्रेशन झालं, त्याच्यामुळे आज आम्ही डायरेक्ट बिस्लरीच बघला. आणि जर जमलंच उरलीच तर वरती जाऊन 50ला विकायची. 2 बिस्लरी विकले तर आपलं पूर्ण बॉक्सचा पैसा वसुली. त्याच्यामुळे काही याचक देणार आणि उरल्या तर मी घेणार. कार्यक्रम झालेला आहे. बाय बाय, भेटू पुढे वरती जाऊन. पहिला आणि दुसरा बघितलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतोय, नक्की चेक करा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, दोन्ही पण आणि हा पण. आणि पुढचा पार्ट पण लवकर येतोय, 2 दिवसात अपलोड होईल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि